नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कोल्हापूर म्हटलं की बऱ्याच गोष्टी आठवतात आणि आठवतो तो तांबडा पांढरा रस्सा. तर कोल्हापूरची खासियत असलेला हा पांढरा रस्सा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण मटण शिजायला ठेवायचं आहे. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये तेल तापवून घेऊया. त्यामध्ये एक तमालपत्र टाकायचं आहे आणि 1.5 ते 2 चमचे आले लसणाची पेस्ट थोडंसं परतून घेऊया. आता यामध्ये कसुरी मेथी घालूया. कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे, म्हणजे त्याची चव छान रश्श्यामध्ये उतरते. हे सर्व थोडंसं परतून घेऊया. आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया. 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. कांदा लालसर रंगावर येईपर्यंत परतायचा आहे. आता यामध्ये मी 1 किलो मटण टाकत आहे. मटण मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. मटण थोडंसं तेलावरती परतून घेऊया. एक चमचाभर मीठ टाकूया, म्हणजे मटणाला लवकर पाणी सुटेल. थोडंसं मिक्स करून घेऊया. आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. पहा, मटणाला पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे. मटणामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर मटणाची चव कमी होते. तर यामध्ये नेहमी गरमच पाणी टाकायचं. मटण बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. आता आपण याला मटण शिजेपर्यंत झाकून ठेवूया. मध्ये मध्ये चेक करत राहायचं मटण शिजलेलं आहे का ते. मटण शिजते तेवढ्यात आपण नारळाचं दूध बनवून घेऊया. मी 2 नारळ फोडून घेतले आहेत. खोबऱ्याची मागची साल चाकूने काढून घेतली. हे ऑप्शनल आहे, पण असं केल्याने आपला पांढरा रस्सा पांढरा शुभ्र होतो. आता खोबऱ्याचे बारीक काप करून मिक्सरमध्ये पहिल्यांदा फिरवून घेते, पाणी न घालता. आता आपण यामध्ये पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया. आणि हे मी कपड्यामधून गाळून घेते. चाळणीने गाळले तरीही चालेल, कपड्याने गाळले तर खोबऱ्याचे कण अजिबात येणार नाहीत, म्हणून मी कपडा यूज करत आहे. तर पुन्हा एकदा आपण हे पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि पुन्हा कपड्यामध्ये गाळून घेऊया. तर उरलेल्या खोबऱ्याचा अशाच प्रकारे दूध बनवून घ्यायचं आहे. आता आपण रश्श्यासाठी लागणारी पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काजू मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, आणि मगज बी. याची छान बारीक पेस्ट बनवून घेऊया. तर आता आपण रस्सा बनवूया. त्यासाठी एका भांड्यात मी 1 चमचा तेल आणि 1 ते 2 चमचे तूप गरम करत ठेवते. यामध्ये तेल जास्त वापरायचं नाही. आता मी यामध्ये 1 तमालपत्र, 6 ते 7 लवंगा, 2 चक्रीफूल, 8 ते 10 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, जिरे आणि दालचिनी घालणार आहे. आता यामध्ये मी कसुरी मेथी हातावर चोळून घालत आहे. यामध्ये मी 4 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यांना मी चाकूने उभी चीर मारलेली आहे. 4 ते 5 मिरच्या वापरू शकता. हे सर्व 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आले लसणाची पेस्ट अर्धा चमचा टाकलेली आहे. पुन्हा एकदा परतून घेऊया सर्व. आता यामध्ये अर्धा कप दूध घालूया. थोडंसं ढवळून घेऊया. आपण जी काजू आणि मगजबीची पेस्ट बनवली होती ती घालूया. छान परतून घेऊया. आता यामध्ये मी नारळाचं दूध घातलेलं आहे. नारळाचं दूध घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. चवीनुसार मीठ घालूया. पांढरा रस्सा आपल्याला उकळायचा नाही आहे, कारण उकळला तर रस्सा फुटू शकतो. त्यामुळे हे जे नारळाचं दूध घालतो आपण, त्यानंतर गॅस कमी करून त्याला सतत ढवळत राहायचं. आता यामध्ये मी मटणाचं सूप घालत आहे. पांढरा रस्सा उकळू द्यायचा नाही आहे. बऱ्यापैकी गरम झाला की गॅस बंद करू शकता तुम्ही. रस्सा तुम्ही एकदा पिऊन चेक करू शकता. गरज असल्यास मीठ ॲड करा. तर आपला पांढरा रस्सा तयार आहे. व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.